सकारात्मक आहे, वाटते नाही, निगेटिव्ह बोलण्यात काही अर्थ नाही. आपण सकारात्मक राहिलं पाहिजे आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या एकंदरीत भावना ज्या आहेत त्या भावना आमचे सीएम साहेब समजून घेईल, त्यांच्या भावनेचा आदर करेल. आंदोलन जरी आम्ही केलं असेल सगळ्यांनी तरी ते आंदोलन प्रत्यक्ष शेतकऱ्यांचंच होतंय, मजुरांचं होतं, मेंढपाळांचं होतं, दिव्यांगांचं होतंय. आम्ही नाममात्र आहे. त्याच्यामुळं हे आंदोलन स्त्रियाची लढाई नाही, राजकारण नाही, तर खऱ्या अर्थानं जे काही वेदना आहे त्याची ही लढाई आहे. ते सीएम साहेब समजून घेतील एवढंच आम्हाला वाटतं. ज्या प्रकारे मागणी केली होती ती म्हणजे जे धनधान्य शेतकरी आहेत त्यांना अगोदरी न करता कोणीच असं म्हणणार नाही. मी तर आता ज्याला 70,000 रुपये पेन्शन असेल, मोठा व्यापारी असेल, हे लोक तिथं यायलाच नको. बिलकुल त्याची ते पैसे उलट आमच्या गरीब शेतकऱ्याला कसे जातील याचा प्रयत्न झाला पाहिजे. आज तुम्ही आलेले आहात सरकार, आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही निगेटिव्ह भावना का विचारलं? आज तुम्ही आलेले आहात, 7 वाजता बैठक आहे. काय वाटतंय सरकारकडून? कारण की तुम्ही आधीच सांगितले कर्जमाफी होणार असेल तरच आज बैठक होणं हे फार माझे काय मत आहे. बैठक आम्ही केव्हा सुरू केली, केव्हा होकार दिला, तुम्ही त्याच्यातला खरं तर आपण एक लक्षात घ्या. कालपासून आमच्या बैठकीच्या मागे सगळे लागले होते. मीटिंग घ्या म्हटलं होतं. करू काय सुरू? तर काल बावनकुळे साहेबांसोबत जे फोनवर बोलणं झालं ते असं झालं का आम्ही टायमिंग निश्चित करू, कर्जमुक्तीचा टायमिंग निश्चित करू असं त्याने सांगितल्यावर आम्ही होकार दिलेला आहे. आता टायमिंग निश्चित साठीच खरं तर ही लढाई होती. त्याच्यासोबत किती कर्जमाफी करणार, कोणाची कशी करणार, त्या सगळ्या गोष्टीसाठी ही चर्चेसाठी आम्ही इथं आलो आहे. त्यांनी टायमिंग बाबत आम्हाला आश्वासित केलं म्हणून आम्ही इकडे आलो आहे. पण तुमची पुढची आता भूमिका काय असणार आहे? ते आम्ही राजूभाऊ शेट्टी असेल, नवले साहेब आहेत, चटल साहेब आहेत, क्षीरसागरजी आहेत, तुपकरजी आहे, आमचे महादेवराव जानकर आहे, हे सगळे मिळून ठरू ना. पण बावनकुळे असं म्हणतात की सचिवांसोबत बैठक घ्यावी लागेल, इतक्या लवकर हा निर्णय होणार नाही, वेळ द्यावा. बावनकुळे साहेबांनी मला वाटतं मीटिंग पूर्वी असं बोलू नये. त्यांना आमची विनंती आहे, आपण चर्चेला बोलावलो आणि चर्चेच्या अगोदर तर तुम्ही अभिप्राय मीटिंगचा देत असेल तर ते चुकीचं ठरेल. आता आम्ही सरळ जेवण करतो आणि मग सह्याद्रीला जातो. तिथं आम्ही पहिले अंतर्गत बसतो, कोणत्या विषयावर कशा पद्धतीनं आपण एक कार्यक्रम आम्ही ठरवतो. कारण मीटिंगमध्ये कसे मुद्दे रेज केले पाहिजे, कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे, सगळे आमच्यापेक्षा तज्ज्ञ आहे. ते माझ्यापेक्षा जास्त आंदोलन केलेलं आहे. त्यांचे अनुभव आम्ही घेऊन समोर जाऊ. सरकार सकारात्मक भूमिका घेईल असं वाटतं. काही प्रवीण तायडे यांनी आरोप केलेले आहेत की 70 एकरचा भूखंड हा तुम्ही सामाजिक गोष्टी करतोय असं आपला असा चालतंय. ते आता एवढ्या काही बारीकवर तुम्ही लक्ष दिलं नाही पाहिजे. हा विषय शेतकऱ्याचा आहे, बच्चू कडूचा विषय आहे का, मी निवडणुकीत उभा आहे का? आता मग अशा गोष्टी मीडियानं दाखवणं किंवा त्या विचारणं हे थोडं मूर्खपणाचं वाटतं मला. हे आता आपण शेतकऱ्याचं बोला ना. तू लहान आहे, तू हे समजून घे का आता विषय शेतकऱ्याचा आहे आणि माझं लग्न कसं झालं हे विचारण्यात अर्थ आहे का? धार कोणी म्हटल्यानं कमी होत नसतं, लक्षात घ्या. धारदार माणसं उभे राहिले का धार निर्माण होत असते. आता न्यायालयाचं किती ऐकायचं ते पाहू. न्यायालयाने काल ज्या प्रकारे इंटरफिअर केलं, अनेक वेगवेगळे मुद्दे देखील आहेत महाराष्ट्रामध्ये. काय वाटतं न्यायालयाने सगळ्याच मुद्द्यावर इंटरफिअर करायला हवं? काय न्यायालयाने इतर अनेक गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या यासारख्या गोष्टी आहेत. हा, मग न्यायालयाचं आमचं काय मत आहे? आम्ही न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही. पण एका बातमीवर तुम्ही आम्हाला एका दिवसात सगळ्या गोष्टी घेतल्या, आम्हाला सांगितलं नाही, विचारलं नाही, आमचा कॉल घेतला नाही आणि तुम्ही लगेच निर्णय घेताय, तर हे चुकीचं वाटतं. न्यायालयाबद्दलचा विश्वास जर कमी झाला तर मग निवडणूक आयोगावरचा विश्वास कमी झाला की नाही झाला, तर न्याय प्रणालीवरचा विश्वास कमी झाला तर मग आम्ही कोणाकडे जायचं? मग एवढ्या मोठ्या आत्महत्या दिसतं, त्याच्या आत्महत्या येतं, एका घरी 2-2 आत्महत्या होते, बायको आत्महत्या करते, पती पण आत्महत्या करतं. ते न्यायालयानं तसं तिथं न्यायालयानं कधी निकाल देत नाही. हे चुकीचं आहे ना. हे मीडियाकडून ज्या अपेक्षा आहे त्या असल्या पाहिजे, न्यायालयाकडून ज्या अपेक्षा आहे त्या भेटल्या पाहिजे, आमच्याकडून ज्या अपेक्षा आहे त्या आम्ही केल्या पाहिजे. त्या अपेक्षा भंग होऊ नये एवढी आमची विनंती आहे. शेतकऱ्यांचा 7-12 जर कोरा झाला नाही, सरसकट कर्जमाफी झाली नाही तर बच्चू कडू आणि इतर सगळ्या सदस्यांची भूमिका काय असेल? खरं तर हे आम्ही पाहतोय या सगळ्या बाबतीत
आमचे वामनराव चटप, नवलेजी, राजीवजी शेट्टी तुतकरजी, आमचे महादेव जानकरजी, हे याबाबत सगळं निर्णय घेईल आम्ही. सर, यापूर्वी सुद्धा आपण म्हटलं जरांगेंच्या आंदोलनामध्ये सरकारनं सुरुवातीला भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. कोर्टाच्या इंटरव्हेन्शन नंतर शिष्टमंडळ बैठकीला पोहोचलेलं होतं. तुमच्या एकूण ज्या मागण्या होत्या त्यामध्ये सरकारनं नागपूरपर्यंत येणं अपेक्षित होतं, परंतु आज तुम्ही स्वतः पोहोचलेले आहात. कसं आहे, आम्ही शेतकऱ्यासाठी हा कमीपणा घेतला असं वाटत असला तरी मार्ग निघणं फार महत्वाचं असतं. मार्ग निघत नसेल तर आंदोलन करायला काही आम्हाला दुसऱ्या देशातून लोक आणा लागत नाही. आंदोलन कधी करता येतं ते आमचं बळ आहे, आमचं तशा पद्धतीनं आम्ही समोर जाऊ शकतो. आमच्यावर विश्वास आहे, आमच्या शेतकऱ्यावर विश्वास आहे, मेन पावरवर विश्वास आहे. 5 मिनिटात आंदोलन उभं करू आपण, तेवढ्याच ताकदीचं करू, काही विषय नाही. पण हे आंदोलन हाणून पाडण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय. हाणून पाडण्या एवढी ताकद आता असतं. ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा मला वाटतं ह्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं होतं, तुम्ही एक प्रश्न तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून सगळीकडे जाऊ द्या. आम्ही जेव्हा अन्नत्याग आंदोलन केलं तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणत होते का ही वेळ बरोबर नाही आहे, आता सध्या पीक पाणी फार चांगलं आहे, येणारा पाऊस पण चांगला आहे, असं भकीत व्यक्त केलं होतं. तुम्हाला आठवत नसेल, तुम्ही ते अधिक काळा व्हिडिओ ते करून दाखवले पाहिजे बरं. तुम्ही शेतकऱ्यासाठी लढले पाहिजे. तुम्ही तो व्हिडिओ मुख्यमंत्र्याचा दाखवा. ते काय म्हणा, येणारे हवामान चांगलं आहे, पीक पाणी चांगलं होणार आहे, आणि मग अशा वेळेस आम्ही चांगलं पीक पाणी आलं तर मग कसं काय कर्जमाफी करा, उद्या दुष्काळ पडला तर मग डबल आम्हाला कर्जमाफी करावं लागेल, कर्जमुक्ती करावं लागेल. आता मुख्यमंत्र्याचं म्हणणं खरं व्हायला नाही पाहिजे होतं. खरं तर त्यांचा श्राप लागायला नको होता, तो लागला. दुष्काळ जाहीर झाला, दुष्काळ आला. आता दुष्काळ आला तर ते काय म्हणतं, आता मी पहिले अतिवृष्टीचे पैसे देऊ का कर्जमाफी करू. मुख्यमंत्री महोदय, तुमच्यावर काही शेतकऱ्यांच्या जो काही गैरसमज होत आहे ते काढण्याचे योग तुमचे आलेले आहे. फार आम्ही याला व्यवस्थित घ्यावं. लोक तुम्हाला असं म्हणतात का भाजपावाले ऐन निवडणुकीच्या वेळेस कर्जमाफीची घोषणा करेल, पण आता तो डाग जर तुम्हाला खरं तर पुसून टाकायचा असेल, आता तुम्ही ते कर्जमुक्तीची घोषणा वेळ तारखासह कशी होते ते सांगावी, ही आम्हाला अपेक्षा आहे. फडणवीस यांच्या शापामुळे राज्यामध्ये अवकाळी पाऊस झाला असं शापामुळे नाही म्हणत, अधिक तुम्ही असं ना, मीडियावाले काय आहे, तुम्हाला ह्याच्यात फार पटत असतं. तुम्ही लोक एखादी गोष्ट त्याला कशी लावायची, भांडणं लावात तर तुम्ही तो नारद होता ना पहिले, नारायण, तशी तुमची मीडियाची भूमिका आहे. तुम्ही तुमच्याबद्दल पण लोक चांगलं मत नाही या भूमिकेमुळे. लगेच इकडले भाषण, लगेच तिकडे भांडणं, आग लावल्यापेक्षा मीडिया आग विझवणारा कसा होईल याकडे लक्ष घाला. आम्ही काय म्हटलं, त्यांनी असं म्हटलं होतं दुष्काळ पडला तर ही कर्जमाफी आम्ही करू. आता दुष्काळात पहिलं प्रथम काय काम आहे, त्याच्यावरचं टेन्शन कमी करणं, त्याच्यावरचं कर्ज कमी करणं, त्याच्यावरचा ताण कमी करणं. ही राखी जे बांधली ना, ही बंधन जे बांधलं, त्या मायमाऊलीनं मला काय म्हटलं का माझा पती रोज बडबड करत असतं का मी कर्ज कसं फेडू, कारण दुसरी आवक काहीच नाही आहे. एकदा धान गेला, सोयाबीन गेलं, कांदा गेला, कापूस गेला, तर दुसरी आवक आहे का? काही आमच्याकडे वरली रमी खेळतो का? आम्ही नाही खेळत. आणि मग ही सगळी दुसरी आवक नसल्यामुळं त्याच्यावरचा ताण कमी करायला लागला. आता अधिक एक हुशारीनं बोलल्या जाते का कर्जमुक्तीमुळं बँकेत जमा होईल, शेतकऱ्याच्या खिशात काही भेटणार नाही. अरे कर्जमुक्ती जर केली नाही तर खिशातलेच पैसे बँकेत भरावं लागेल. म्हणजे एवढे काही खोडी आहे का? लोक काही पण बोलत राहतंय. थोडी अक्कल ध्यानावर ठेवली पाहिजे का नाही? आणि अक्कलच नसन तर हे अक्कलीचे तारे तोडू नये. विरोधी बाकावर असताना हे देवेंद्र फडणवीस ओला दुष्काळ जाहीर करा अशी भाषा करत होते, परंतु ओला दुष्काळ अशी कोणतीही व्याख्या नाही, अशा पद्धतीचा नियम नाही किंवा. बरोबर आहे. आता आम्ही चांगल्या मूडमध्ये जाणार आहोत. अधिक टीका मला वाटतं मुख्यमंत्र्यांसोबत केल्यापेक्षा त्यांनी सकारात्मक व्हावं यासाठी आमची खरं तर आम्ही मनापासून तयार आहोत, त्यांनी मनापासून तयार व्हावं. कुठलाही श्रेय वाद नाही, पूर्ण श्रेय सरकारला जाईल. जर अशा घोषणा झाल्या तर आम्ही श्रेय घेऊ इच्छित नाही. माझा शेतकरी अडचणीत आहे, राजकारण करू इच्छित नाही. त्याचे आशीर्वाद, त्या फासावर जाणाऱ्या शेतकऱ्याचे आशीर्वाद फडणवीस साहेबांना घ्यावं इतकी विनंती आहे. मराठा आंदोलन करतात, सरकार त्यांना समजून काढण्यासाठी पोहोचतं, शेतकरी करतात तिथे सरकार पोहोचत नाही. आर्थिक अडचणीचा काही विषय नाही आहे. तुमचं काय म्हणणं आहे? मराठा समाज जेव्हा आंदोलन करतो सरकार त्यांची समजूत काढायला पोहोचतं, पण आता आमचे तेव्हा त्यांच्याकडे आता 2 मंत्री आले होते, हे आम्ही समजू शकतो का आमचे विषय 22 विषय आहेत. 22 विषयावर फेस टू फेस चर्चा होणं गरजेचंच होतं.
त्याच्यानं मराठ्यांच्या आंदोलनाला गेले, ओबीसींच्या गेले, म्हणून आमच्या यावं हे चौथ्यावर घातली भाषा. ते आम्ही काही फार त्याला मानत नाही. ठीक आहे, ओके.